मी जर 1-2 मिनटामध्ये हे करू. एक म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मोठी परंपरा ही संपूर्ण महाराष्ट्राला, विशेषतः मुंबई पुण्यालासुद्धा आहे. आणि जी मंडळं असतात या मंडळांना दरवर्षी परवानग्यांसाठी नगरपालिकेचे महानगरपालिकेच्या मध्ये जायला लागतं. हे लक्षात घेऊन आदरणीय शिंदेसाहेबांनी निर्णय घेतलेला आहे की 5 वर्षची परवानगी एकदाच द्यावी, जेणेकरून मंडळांना पुन्हा पुन्हा या परवानग्या घ्यायला लागणार नाही. आणि असे अनेक निर्णय घेतलेले आहेत. जसं मोठ्या मंडळांना फायर फायटर ठेवायला लागतो, त्याचं भाडं आता निम्म्यावर आणलेलं आहे. हा 5 वर्षाचा निर्णय आहे. हा निश्चितपणे सर्व जी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं आहे यांना दिलासा देणारा असा निर्णय आहे. आणि वेगवेगळ्या नगरपालिकांमधून, कॉर्पोरेशनमधून याची अंमलबजावणी झाली तर मोठा दिलासा हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मिळेल. एक बातमी ही विशेषतः शालेय शिक्षणाच्या संदर्भात आलेली आहे की शाळा ज्या आहेत याला ॲडॅप्टर स्कूल नावाची एक नवीन स्कीम आम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये त्याची अंमलबजावणी करण्यासाठी, अजून आता कॅबिनेटचा निर्णय झालेला नाही पण हे विचारार्थ आहे. याच्यामध्ये आपल्या ज्या ग्रामीण भागातल्या शाळा असतात याचं पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर खूप वीक झालेलं असतं आणि काही ठिकाणी शाळा गळत असतात, इमारतींमध्ये प्रॉपर प्लास्टरिंग त्याचं उडलेलं असतं. आणि ह्या जर शाळा खाजगी जो CSRमधून खर्च होतो हा पैसा जर ह्या शाळांवर खर्च झाला, तिथल्या बेंचेस असतील, इतर ज्या सुविधा असतात याच्यावर जर खर्च झाला तर निश्चितपणे एक दिलासा हा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मिळू शकेल. पण याच्या संदर्भात काही गैरसमज महाराष्ट्रामध्ये घडवले जात आहेत. या ज्या कंपन्या असतील यांना कुठलेही अधिकार हे शिक्षक नेमण्याचे नाही आहेत किंवा शाळा चालवण्याचे नाही आहेत. एक्झिस्टिंग जी सगळी सिस्टम ही जशीच्या तशी चालू राहील, परंतु कंपन्यांच्या CSRच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या शाळांना चांगलं स्वरूप येऊ शकेल. आणि त्याच्यामुळे जो पैसा CSRमधून आज एज्युकेशनवर खर्च केला जातो तो प्रत्यक्ष विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. तर विद्यार्थ्यांपर्यंत CSRचा पैसा पोचवून त्याच्यामध्ये शिक्षणामध्ये अधिकचं काहीतरी करण्याची संधी ही कंपन्यांनासुद्धा उपलब्ध होईल. आणि ह्याच्यामुळे जे गैरसमज करणारी लोक आहेत त्यांनी अशा तऱ्हेचे कुठलेही गैरसमज करून देऊ नये. दुसरं, या बातमीमध्ये असंही म्हटलेलं आहे की जी आता शिक्षकांची भरती आहे, बाह्य यंत्रणेकडून शिक्षक घेण्याचं, शिक्षक किंवा इतर कुठलाही नोकर घेण्याच्या संदर्भातलं जे आहे, आयत्या वेळेला ज्याला आपली भरती चालू असते त्याला काही पिरियडमध्ये शाळांमध्ये शिक्षक नसतात अशी परिस्थिती निर्माण होते. त्यावेळेला वापरायच्या ह्या तरतुदी आहेत. अन्यथा भरतीची प्रक्रिया पूर्णपणे राबवली जाईल, सगळी भरती केली जाईल. त्याच्यामुळे अशा स्वरूपाच्या तरतुदींमुळे भरतीवर कुठलाही अन्याय होणार नाही. सर्व मुलांना शिक्षकांच्या भरत्या केल्या जातील. मी अत्यंत स्पष्टपणे सांगतो की या GRचा आणि शिक्षकांच्या भरतीचा कुठलाही संबंध नाही. अनेक वेळेला ज्यावेळेला गव्हर्नमेंटकडे आयत्या वेळेला मॅनपॉवरचं शॉर्टेज येतं त्यावेळेला त्या तात्पुरत्या काळामध्ये काय करायचं याच्यावरच्या संदर्भातला हा निर्णय आहे. आणि त्याच्यामुळे थेट भरतीवर, कुठल्याही डिपार्टमेंटच्या थेट भरतीवर याचा कुठलाही परिणाम होणार नाही. आता आज जे हिअरिंग होतं आहे हे हिअरिंग खरं तर क्वासी ज्युडिशियल हिअरिंग आहे आणि त्याला खूप मोठं महत्त्व आहे. केवळ क्वासी ज्युडिशियल म्हणता येणार नाही तर ते कॉन्स्टिट्युशनल हिअरिंग आहे. आणि त्याच्यामुळे कॉन्स्टिट्युशन पॉवर्स ज्या अध्यक्षांना दिलेल्या आहेत त्यांच्या संदर्भात काही वक्तव्य आज सकाळी झाल्याचं माझ्या निदर्शनाला आलेलं आहे. शेवटी प्रत्येकाने संयम पाळला पाहिजे, त्या पदाची महती ओळखली पाहिजे आणि त्याच्यानंतर कॉमेंट्स केले पाहिजे. अशाच तऱ्हेची वेगवेगळ्या याचिका ज्या सुप्रीम कोर्टात केल्या होत्या, हायकोर्टात केल्या होत्या, सर्व ठिकाणी हेच निदर्शनाला आलेलं आहे की याच्यामध्ये कुठलंही इंटरफेरन्स झालेलं नाही आहे. आणि त्याच्यामुळे केवळ आपल्याबरोबर राहिलेल्या उर्वरित आमदारांचं मनोधैर्य वाढायचं आणि त्यांनी आम्हाला सोडून जाऊ नये ह्याच्यासाठी प्रयत्न करायचा. याच्या पलीकडे या कॉमेंट्सना कुठलाही अर्थ नाही आहे. जी काय आमची बाजू मांडायची सक्षमपणे आमचे वकील त्या ठिकाणी मांडतील. मुळात अँटी डिफेक्शन लॉमध्येच हे क्लिअर कट म्हटलेलं आहे की जिथं 2/3 मेजॉरिटी असते तिथं तो व्हीप लागू होत नाही.
एकाच तरतुदीच्या संदर्भात, अर्थात ते जे आहे याच्यामध्ये मोठं चर्चा ही कदाचित सुप्रीम कोर्टाच्या लार्जर बेंचकडे होईल आणि पार्टीच्या अंतर्गत डेमोक्रेसी असावी की नाही याच्या संदर्भात सुद्धा निर्णय होऊ शकतील. कारण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एकदा 2/3 मेजॉरिटी झाल्यानंतर जर तुमचीच पार्टीमध्ये मेजॉरिटी असेल आणि तुम्ही जर दुसऱ्या पार्टीमध्ये मर्ज झाल तर तुमच्या त्या पार्टीवरचा अधिकारसुद्धा संपून जातो. ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे त्या संदर्भात सुद्धा त्या लोकांची निराशा होते. हे सगळे लक्षात घेता 2/3 मेजॉरिटी आमच्याकडे होती ही वस्तुस्थिती आहे आणि ती आम्ही प्रूव्ह केलेली आहे, ऑन द फ्लोअर ऑफ हाऊस प्रूव्ह केलेली आहे. आणि जे प्रयत्न तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्याकडून झाले ते रडीच्या डावासारखे प्रयत्न होते की एखादी मीटिंग बोलवायची आणि त्या मीटिंगला आलं नाही म्हणून कोणाला तरी डिस्क्वालिफिकेशन करायचं. ह्याच्यावर सुद्धा योग्य ते कॉमेंट्स आमचे त्या ठिकाणी वकील करतील. आणि हा प्रकार निश्चितपणे मला असं वाटतं की लोकशाहीला पूरक नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की शिवसेनेच्या घटनेमध्ये जे बदल केले ते कळवलेले नाही आहेत इलेक्शन कमिशनला, त्याला इलेक्शन कमिशनची मान्यता नाही. असं असताना त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न झालेला आहे. अनेक बदल जे अनडेमोक्रेटिक आहे हे इलेक्शन कमिशनने फेटाळून लावलेले आहेत. असे अनेक मुद्दे आहेत की ज्याच्यावर बाजू मांडली जाईल अध्यक्ष महोदयांच्या समोर, त्याच्यावर निर्णय होईल. परंतु बाहेर राहून टीका करणं किंवा काही कॉमेंट्स करणं अध्यक्षांच्या निर्णयाच्या प्रक्रियेच्या बाबतीत हे मात्र लोकशाहीमध्ये योग्य नाही असं मला वाटतं. आणि वेळोवेळी याच्या संदर्भात त्यांना चपराक मिळालेली आहे आणि ही चपराक प्रत्येक वेळेला ज्याला जातात त्यावेळेला त्यांना ही मिळते. कारण त्यांच्या मागण्या ह्या अनकॉन्स्टिट्युशनल असतात आणि त्याच्यामुळे वारंवार त्याच्यावर कॉमेंट करत राहायचं. आम्हाला कुठलाही कॉमेंट करायचं नाही, आम्ही सक्षमपणे आमची बाजू मांडू आणि आमची खात्री आहे की आम्हाला न्याय मिळेल. ॲकॅडेमिक स्वरूपाचे जे निर्णय आहेत, पक्षांतर्गत लोकशाही असावी म्हणून काय करावी, जसं शिवसेनेमधला घटनेमध्ये केलेला बदल हा जसा इलेक्शन कमिशनने फेटाळला अनडेमोक्रेटिक असल्यामुळे, तर ह्याचासुद्धा विचार झाला पाहिजे. आणि त्याच्यामुळे हे जे काय ॲकॅडेमिक चर्चा होईल त्याच्यामधून निश्चितपणे भारतातली लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टीने काही निर्णय होतील आणि ते पुढच्या काळामध्ये निश्चितपणे मार्गदर्शक ठरतील याची मला खात्री आहे. सर, सुप्रीम कोर्टाचे याचिकाकर्ते आहेत असीम सरोदे हे आता जे असीम सरोदे हे आता थोड्याच वेळात विधानभवनात परिसरात पोहोचलेले आहेत. त्यांच्या एकूणच मांडणीवरती ते ठाकरे गटाची बाजू मांडणार असल्याचं कळतं. त्यांच्यावर काही आपण हरकत घेणार आहात का काय? हे बघा, हरकत घेण्याची मला माहिती नाही की वकिलांनी घ्यायची का. आम्ही सहसा असं करत नाही. ज्याला बाजू मांडायची त्यांनी बाजू मांडावी. वारंवार जे कोर्टामध्ये गेले आणि त्यांनी जी बाजू मांडली त्याच्यामध्ये कुठलंही असं दिसत नाही की त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर काही कोर्टाने निर्णय दिले वगैरे, असं काही झालेलं नाही. कोर्ट ही सुप्रीम असतात, त्यांनी जे निर्णय दिलेले असतात त्याच्यावर कोणी कॉमेंट करायचा नसतो. त्याच्यामुळे त्यांना बाजू मांडायची तर ते मांडू शकतात. आमचे वकीलसुद्धा सक्षमपणे आमची बाजू मांडतील. आम्ही काय त्या ठिकाणी गेलेलो नाही, आमचे वकील जातील. कारण आयदर तुम्ही जाऊ शकता किंवा तुम्ही वकिलांमार्फत तुमचं रिप्रेझेंटेशन देऊ शकता. त्याप्रमाणे आमचे वकील आमचे रिप्रेझेंटेशन देतील आणि सत्याचा विजय होईल. कारण 2/3च्या वर मेजॉरिटी ही वस्तुस्थिती आहे. 16 आमदारांचं जे डिस्क्वालिफिकेशन मागितलं ते चुकीच्या ग्राउंडवर मागितलेलं आहे. केवळ 2/3 मेजॉरिटी होणार ही कल्पना असल्यामुळे हे केलेला प्रयत्न आहे असं मला स्वतःला वाटतं. ठाकरे गटानं आज मागणी केली की आजच सुनावणी पूर्ण करून आजच निर्णय द्यावा आणि त्यासाठी एक निवेदन सुद्धा ते अध्यक्षांना देणार आहे. ते नेहमी असं करत असतात. बघा, एक मर्यादा असते. आपण कितपत उगाच लोकांमध्ये काहीतरी गैरसमज निर्माण करावा याच्या पलीकडे या मागणीला कुठलाही अर्थ नाही. असं कुठे आजपर्यंत घडलं आहे का? लोकांना आपलं म्हणणं मांडायची संधी द्यायलाची असते. दुसऱ्या पार्टीचं जे म्हणणं आलं त्याच्यावर त्यांचं म्हणणं काय, ही संपूर्ण एक प्रोसेस आहे जी आपण बघितली की कोर्टामध्ये सुद्धा ही प्रोसेस चालते आणि दीर्घकाळ चालते. याचं कारण प्रत्येकाला आपली बाजू मांडायचा अधिकार असतो आणि त्या बाजूच्या संदर्भात विरोधी पक्षांनी जर त्यांच्याविरुद्ध काय मांडलेलं असेल तर त्याचंसुद्धा उत्तर देण्याची त्याला अपॉर्च्युनिटी असते. त्याच्यामुळे हा काय आहे हे स्वप्नरंजन आहे आणि असं प्रत्यक्षामध्ये कधीही घडत नसतं. दुसरीकडे भास्कर जाधवनी टीका केलेली आहे की काय निर्णय येणार, कोणती संस्था काय निर्णय घेणार हे ऑलरेडी सत्ताधारी सांगत असतात. त्यामुळे स्वायत्त संस्था या कोणत्या परिस्थितीत आहेत याचं
खरं तर असं आम्ही कधीच सांगितलेलं नाही. संजय राऊत सांगतात. त्याच्यामुळे संजय राऊतना त्यांनी हेच सांगावं की असं काही बोलू नका म्हणून. दुसरीकडे जरांगे पाटलांचं आजचं जे घोषण आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोडण्यात आलेलं आहे. एक मोठं दिलासा म्हणावं लागेल किंवा मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करण्यात एक पॉझिटिव्ह दाखवलेला आहे. कसं पाहताय? एक गोष्ट अशी आहे की मी आत्ताच जरांगे पाटील साहेबांचं भाषण ऐकलं आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळे जे प्रयत्न केले त्याचंसुद्धा त्यांनी स्वागत केलेलं आहे आणि त्यांच्यावर विश्वाससुद्धा दाखवलेला आहे. आणि मुख्यमंत्री साहेब मनापासून प्रयत्न करत होतात मराठा आरक्षणासाठी किंवा इतर ज्या सर्टिफिकेटच्या संदर्भात ज्या अडचणी निर्माण केल्या आहेत त्या दूर करण्याच्या संदर्भात. आणि मंत्रिमंडळाचे सगळे सहकारी त्यांच्याबरोबर असतात आणि त्यांचे प्रयत्न हे सच्चे असल्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जी 1 महिन्याची मुदत दिलेली आहे जरांगे पाटील साहेबांनी त्याच्याबद्दलसुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचे आभार मानलेले आहेत. आणि लवकरच या संदर्भातले सुरुवातीचा निर्णय आहे तो जे कुणबी जिथं रेकॉर्ड मिळतं त्यांना दाखले कसे व्यवस्थित मिळू शकतील कमी वेळामध्ये त्या संदर्भातला आयोग आहे तो आयोग निर्णय घेईल किंवा कमिटी जी नेमली आहे ती कमिटी निर्णय घेईल आणि त्याच्यामुळे हे सुलभ होईल दाखले मिळणं. शेवटी दाखले मिळणंसुद्धा आवश्यक असतं. त्याचं व्हेरिफिकेशन व्हायला लागतं ते आवश्यक असतं. जात पडताळणी व्हायला लागते ती आवश्यक असते. आणि ह्या कमिटीमध्ये जे निष्कर्ष निघतील त्याच्यामुळे या प्रक्रियेला गती मिळेल आणि प्रक्रियेला एक वैधानिक स्वरूपसुद्धा येईल. देखिए आज से जो माननीय अध्यक्ष है विधानसभा के उनके पास हियरिंग हो रहा है. हियरिंग जब हो रहा है तो किसी ने उस पर कमेंट नहीं करना चाहिए. उसके बाद भी कई लोग इस पर कमेंट कर रहे हैं, उन पर दबाव डालने की कोशिश कर रहे हैं. एक न्यायिक प्रक्रिया है और ये कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी है. तो मुझे ऐसे लगता है कि जिसे जो भी कहना है वो इस हियरिंग के दरमियान वो कहे. हमारे भी लॉयर वहाँ पे उपस्थित रहेंगे तो ठीक से हमारा भी पक्ष है उनके सामने रखेंगे. एक तो इसमें पक्की बात यह है कि हमारी 2/3 मेजॉरिटी है. घटना भी कहती है अगर कोई व्हिप आपके खिलाफ निकाला गया है और उस व्हिप का उल्लंघन करना हो तो आपके पास 2/3 मेजॉरिटी होनी चाहिए. हमने ये बियॉन्ड डाउट क्लियर कर दिया है कि हमारे पास 2/3 मेजॉरिटी है. और उसके बाद का जो कलम है कि आपको दूसरे पार्टी में मर्ज होना है. अगर आपके पार्टी में ही आपका बहुमत है और वो आपकी पार्टी है और उसमें कुछ अनकॉन्स्टिट्यूशनल चेंजेस पार्टी के कॉन्स्टिट्यूशन में किए गए हैं तो वो लागू नहीं होते. उसको इलेक्शन कमीशन ने भी नकारा है कि ये आपने जो प्रोविज़न की है वो अनडेमोक्रेटिक है. ना तो उस प्रोविज़न को इलेक्शन कमीशन को दिखाया गया था, उनकी मंजूरी दी थी. इसलिए ये सब एक कोशिश है कि हमारी मेजॉरिटी वहाँ पे नहीं है, उसके बावजूद अगर वो मेजॉरिटी नहीं बननी चाहिए इसलिए एक मीटिंग बुलाई जाती है. जो लोग एब्सेंट है उन पे कार्रवाई करने की मांग हो जाती है. तो ये सब कहीं पे भी ये अलाउड नहीं है. जो भी व्हिप निकालना है वो फ्लोर ऑफ द हाउस पे निकालना है और वहाँ पे आपको उल्लंघन उसका करना होगा तो आपके पास 2/3 मेजॉरिटी होनी चाहिए. ये क्लियर कट लिखा है. अगर ये लिखा हुआ है तो उसके बावजूद भी जो कोशिश वो कर रहे हैं ये सिर्फ एक ऐसी कोशिश है कि जिससे वो सहानुभूति जुटा सके. मुझे ऐसे लगता है कि कानून के जो भी निर्णय होते हैं वो फैक्ट्स पे होते हैं और ये जो सब कानून का उल्लंघन किया गया है शिवसेना के कॉन्स्टिट्यूशन में जो बदलाव किए गए हैं वो भी मुद्दा आ जाएगा सामने तो उस पर भी निर्णय हो जाएगा. और सत्यमेव जयते लिखा हुआ है तो हमें न्याय मिल जाएगा. इसके बारे में हमें यकीन है. उद्धव जी की तरफ से ये पहल की जा रही है कि आज ही सुनवाई पूरी हो और कुछ ना कुछ फैसला जल्द से जल्द निकाला जाए क्योंकि उनकी तरफ से 14 जो लोग हैं वो वहाँ पर फिजिकली होने की दावा भी करें और आपकी तरफ से उस तरफ की पहल को नज़रअंदाज करके आपके वकीलों को जो है रिप्रेजेंट किया जा रहा है. ऐसे बिल्कुल नहीं है. वो 14 जो लोग हैं अगर वो जाते हैं तो उनका चॉइस है. देखिए जाने के बाद अगर वो अपना पक्ष रखते हैं तो वो अलग बात है. वहाँ तो बात कौन करेगा या पक्ष कौन रखेगा वो तो आपके वकील है. ये तो सब लीगल मैटर्स है. तो इसमें हम खुद जाके कुछ अलग करें ऐसे कुछ होने की संभावना हमें नहीं दिखती है. हमें पूरा कानून पे यकीन है
विधिमंडल से भी अध्यक्ष जी जो निर्णय देंगे, इसके बारे में भी हमें ये यकीन है कि सब मुद्दों को अच्छी तरह से वो जांच लेंगे और ऐसे कभी मांग होती ही नहीं है। जब आपके खिलाफ इतना बड़ा डिस्क्वालिफिकेशन का केस चलता है तो उसमें आपका पक्ष रखने के लिए आपको पूरी अवधि देनी चाहिए। आपके खिलाफ जो एलिगेशन उस हियरिंग के दरमियान होती है तो उसका भी आंसर करने के लिए आपको पूरी मोहलत देनी चाहिए। और ये सब प्रोसेस है, किसी के कहने से या उद्धव साहब के कहने से कानून नहीं चलता। कानून तो अपना उनकी जो प्रोसीजर है उसके हिसाब से ही चलता है। और सही माने में ये विधिमंडल एक हाईएस्ट बॉडी है, तो उसके खिलाफ भी जो लोग कुछ कमेंट्स कर रहे हैं वो कमेंट्स सही नहीं है। थैंक यू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।